नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राशी भविष्याच्या खास व्हिडिओमध्ये। कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण 29 मे 2026 पासून तुमच्या जीवनात एक मोठा बदल सुरू होणार आहे। अनेक वर्षापासून चाललेली साडेसाती, दुःख, अपयश, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, नात्यामधली कडुता हे सगळं आता हळूहळू संपणार आहे। कारण आता सुरू होत आहे उतरती साडेसाती आणि शनिदेव आता शिक्षा नाही तर आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे। आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत 29 मे 2026 नंतर कुंभ राशीच्या जीवनात कोणते मोठे बदल होतील, कोणती स्वप्न पूर्ण होतील, कोणत्या लोकांना अचानक धनलाभ होईल आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। कुंभ राशीच्या लोकांसाठी गेले काही वर्ष सोपे नव्हते। साडेसातीच्या काळाने अनेकांना आतून पूर्णपणे बदलून टाकलं। काहींना पैशाचा त्रास सहन केला, काहींनी नात्यामध्ये तुटलेपणा पाहिला, तर काही लोक मन दृष्टीने इतके थकले होते, आयुष्याचं थांबल्यासारखं वाटू लागलं। रात्रभर झोप न लागणं, डोक्यात सतत चिंता, माझंच आयुष्यात इतक्या समस्या का, हा प्रश्न अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या मनात सतत फिरत होता। अनेक वेळा वाटलं असेल की मेहनत आपण करतो, पण यश दुसऱ्यांना मिळतं। तुम्ही मनापासून लोकांना साथ दिली, पण गरज पडल्यावर तेच लोक दूर गेले। विश्वासघात, अपमान, आर्थिक नुकसान ही सगळं दुःख साडेसातीचे अनेकांना दाखवली। काही लोकांची नोकरी गेली, काहींचा व्यवसाय अडकला, तर काहींना घाबरतील जबाबदाऱ्यांनी पूर्णपणे थकून टाकलं। कर्जाचं ओझं इतकं वाढलं की सकाळी उठल्यावरही मनात भीती वाटू लागली। उद्या काय होणार, हे संकट कधी संपणार, हे प्रश्न सतत मनाला त्रास देत होते। पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा माणसाला मजबूत बनवतात। ज्यांनी या काळात संयम ठेवला, ज्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारला, ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली, त्यांच्यासाठी आता काळ बदलण्याची सुरुवात होणार आहे। कारण साडेसातीनंतर तुमच्याकडून फक्त आनंद हिरवला नाही, तर तुम्हाला आयुष्याचं खरं ज्ञानही दिलं। कोण आपलं आहे, कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे, हे तुम्हाला का कळत नाही किंवा नाही समजलं। अनेक कुंभ राशीच्या लोकांनी या काळात देवावरचा विश्वास अधिक मजबूत बनवला। मंदिरात जाऊन डोळ्यात पाणी आणून प्रार्थना केली, देव आता बस खूप सहन केलं। आणि कदाचित आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक संकेत आहे, कारण 29 मे 2026 नंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागेल। ज्यांनी दुःख पाहिलं त्यांनाच आता सुखाची खरी किंमत समजणार आहे आणि शनिदेव आता तुमच्या मेहनतीचं फळ देण्यासाठी तयार होत आहे। तर मंडळी, 29 मे 2026 ही तारीख कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण या दिवसानंतर तुमच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल सुरू होणार आहे। ज्या गोष्टी अनेक वर्षापासून अडकल्या होत्या त्या अचानक मार्गी लागू लागतील। ज्यांना कामासाठी तुम्ही वारंवार प्रयत्न करत होता पण प्रत्येक वेळी अपयश मिळत होतं, त्या कामामध्ये आता यश मिळण्याचे संकेत दिसत आहे। साडेसातीचा जड प्रभाव कमी होताच मनावर ताण हलका होऊ शकतो। रातभर चिंता करणारे लोक आता शांत झोप अनुभवू लागतील। घरात सतत भांडण होत असतील तर त्यामागं हळूहळू सुधारणा दिसेल। कुटुंबात पुन्हा आनंदाचं वातावरण तयार होऊ शकतं। कुंभ राशीचे अनेक लोकांना असं वाटत होतं की नशीब त्यांच्यावर रागवलं आहे, पण आता ग्रहाची स्थिती सांगते की भाग्याचे बंद दरवाजे हळूहळू उघडू लागतील। जे लोक बेरोजगार आहेत त्यांना अचानक नवीन नोकरीची संधी मिळू शकेल। काही लोकांना परदेशातून कॉल येऊ शकतो, तर काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळेल। आर्थिक स्थितीही मोठा बदल दिसू शकतो। अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात। ज्या लोकांनी गेल्या काही वर्षात खूप संघर्ष केला त्यांच्यासाठी आता मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे। मंडळी, शनिदेव उशीर करतात पण अन्याय कधी करत नाही। जर तुम्ही प्रामाणिक राहिला असाल, कोणाचं वाईट केलं नसेल, तर आता विश्व तुमच्या बाजूने उभं राहू शकतं। 29 मे 2026 नंतर तुमच्या विचारामध्ये बदल जाणवेल।
पूर्वी प्रत्येक गोष्टीवर भीती वाटायची, नकारात्मकता वाटायची, पण आता आत्मविश्वास वाढेल. मी काहीतरी मोठं करू शकतो ही भावना पुन्हा जागी होईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक अशी व्यक्ती येईल जी त्यांचं नातं नशीब बदलण्याचं कारण ठरेल. जर काहींना आध्यात्मिक मार्गावर मोठी शक्ती मिळेल, मंदिरात जाण्याची इच्छा वाढेल, देवावर विश्वास आणखीन मजबूत होईल. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त ग्रह बदलून आयुष्य बदलत नाही. त्यांच्यासाठी तुमची मेहनत आणि सकारात्मकता विचार तितकेच महत्त्वाचे आहे. हा काळ तुम्हाला एक नवीन सुरुवात देणार आहे, म्हणून जुने दुःख विसरा, नवीन स्वप्न पाहायला सुरुवात करा. कारण कुंभ राशीच्या जीवनात आता अंधाराचा प्रकाश येण्याची वेळ जवळ आली आहे. मंडळी, उतरती साडेसाती सुरू होताच कुंभ राशीवर जीवनात सर्वात मोठा बदल जर कुठे दिसणार असेल तर तो म्हणजे आर्थिक परिस्थिती. गेल्या काही वर्षात पैशासाठी खूप संघर्ष झाला. काम झाली तरी पैसा टिकत नव्हता. अचानक खर्च वाढत होता. कधी कर्ज, कधी घरातील जबाबदाऱ्या, तर कधी नशिबाची साथ सोडल्यासारखं वाटत होतं. पण आता परिस्थिती बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहे. 29 मे 2026 नंतर कुंभ राशीचे अनेक लोकांना अचानक धनलाभाचे योग तयार होऊ लागतात. ज्या पैशाची आशा तुम्ही सोडून दिली आहे ती पैसे अचानक परत मिळू शकतात. अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. जुने कोर्ट कचेरीचे प्रश्न मिटू शकतात. काही लोकांना पूर्वी केलेल्या मेहनतीचं मोठं फळ मिळेल. ज्या लोकांनी व्यवसायात नुकसान सहन केलं त्यांच्यासाठी आता नवीन संधीचे दरवाजे उघडतील. व्यवसायात नवीन ग्राहक वाढतील, कामाचा विस्तार होईल आणि आर्थिक स्थिरता मिळू लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. पगार वाढ, नवीन जॉब ऑफर किंवा परदेशात कामाची संधी, अशा अनेक शुभ घटना संकेताचे दिसत आहे. मंडळी, शनिदेव मेहनतीला लोकांना कधी रिकाम्या हाताने ठेवत नाही. ज्यांना कठीण काळात हार मानली नाहीत, ज्यांनी प्रामाणिकपणाने संघर्ष केला, त्यांच्यासाठी आता सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक जमीन किंवा मालमत्तेचा लाभ होऊ शकतो. नवीन घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. वाहन खरेदीचे योगही तयार होत आहे. काही लोकांना नातेवाईकाकडून किंवा जुन्या ओळखीमधून आर्थिक मदत मिळू शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 29 मे 2026 नंतर तुमच्याही घरात पैसे कमावण्याची नवीन ऊर्जा निर्माण होते. पूर्वी जे काम कठीण वाटत होतं तेच काम आता आत्मविश्वासाने पूर्ण होऊ शकेल. काही लोक ऑनलाईन व्यवसाय सुरू करतील, तर काही लोक नवीन भागीदाराकडून मोठा फायदा मिळवतील. पण मंडळी, धनलाभ होतो असताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पैशाचा अहंकार करू नका. कारण शनिदेवांना प्रामाणिकपणा आणि साधेपणा प्रिय आहे. गरजू लोकांना मदत करा, दान धर्म करा आणि आई वडिलांचा आदर करा. यामुळे तुमच्या जीवनात धन सोबत सुख आणि शांतता टिकून राहील. कुंभ राशीच्या लोकांसाठी आता काळ बदलत आहे. ज्या हाताने अश्रू पुसले त्याच हातात आता यश, संपत्ती येण्याची शक्यता वाढत आहे. आणि कदाचित 2026 नंतर लोक तुमच्या संघर्षाची नाही तर तुमच्या यशाची चर्चा करतील. मंडळी, साडेसातीचा सर्वात जास्त परिणाम जर कुठे झाला असेल तर तो म्हणजे मनावर आणि नात्यावर. गेल्या काही वर्षात अनेक कुंभ राशीच्या लोकांनी नात्यामध्ये खूप वेदना सहन केल्या. ज्यावर जीवापड प्रेम केलं त्याच व्यक्तीकडून दुर्लक्ष मिळालं. जवळचे लोक अचानक दूर गेले, विश्वास तुटला आणि काही लोक पूर्णपणे एकटे पडले. अनेक वेळा असं वाटलं असेल की माझ्या नशिबात खरं प्रेमच नाही. पण मंडळी, 29 मे नंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. उतरती साडेसाती सुरू होताच मनातील जुनी वेदना कमी होऊ लागते. ज्या लोकांच्या नातात सतत भांडण होत असेल, नात्यामध्ये पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. गैरसमज दूर होतील, राग कमी होईल आणि नात्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक नवी व्यक्तीची एंट्री येऊ शकते. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद, समजूतदारपणा आणि मानसिक शांती घेऊन येऊ शकते. जे लोक अनेक वर्षापासून एकटे आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे योग मजबूत होत आहे. घराकडून लग्नासाठी सकारात्मक चर्चा होऊ शकते. काही लोकांचं प्रेमविवाहाचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंडळी, शनिदेव एक गोष्ट शिकवतात, खरं नातं तेच जे कठीण काळातही साथ सोडत नाही.
म्हणून आता तुमच्या आयुष्यात जे लोक प्रामाणिकपणाने उभे आहेत त्यांची किंमत ओळखा. आई वडिलांचं प्रेम, भावंडाची साथ, जोडीदाराचा विश्वास हीच खरी संपत्ती असते. काही कुंभ राशीच्या लोकांना जुनं प्रेम पुन्हा भेटू शकतं. अचानक एखादा फोन, एखादा मेसेज किंवा अचानक झालेली भेट मनात पुन्हा भावना जाग्या करू शकते. पण मंडळी, भूतकाळातील चुका पुन्हा करू नका. कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. नातं टिकवण्यासाठी संयम आणि समजदारपणा खूप महत्त्वाचा आहे. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात तणाव होतो त्यांच्यासाठी हा काळ सुधारणा घेऊन येऊ शकतो. घरातील वातावरण शांत होईल, वाद कमी होतील आणि प्रेम वाढू लागेल. 29 मे 2026 नंतर कुंभ राशीच्या जीवनात फक्त पैसा नाही तर भावनिक सुखही परत येण्याचे संकेत आहे. कारण ज्या मनाने इतकं दुःख सहन केलं त्या मनाने आता प्रेम, शांततेचीही गरज आहे. आणि कदाचित विश्व आता तुम्हाला तीच भेट देण्याच्या तयारीत आहे. मंडळी, साडेसातीच्या काळात कुंभ राशीचे अनेक लोकांच्या करिअरमध्ये खूप संघर्ष करावा लागला. काहींना मेहनत करूनही योग्य मान सन्मान मिळाला नाही. काहींना नोकरीत सतत तणाव सहन करावा लागला, तर काही लोक अनेक वर्षापासून बेरोजगाराचा सामना करत होते. इंटरव्ह्यू दिले, प्रयत्न केले, प्रयत्नवेळी शेवटच्या क्षणी साथ हातातून निघून गेली. अनेक कुंभ राशीच्या लोकांनी मनात एकच प्रश्न विचारला, माझी वेळ कधी येणार? मंडळी, 29 मे 2026 नंतर हाच प्रश्न हळूहळू उत्तर मिळू लागेल. कारण उतरती साडेसाती सुरू होताच करिअरमध्ये अडकलेली ऊर्जा पुन्हा चालू होईल. ज्या लोकांना नोकरी मिळत नव्हती त्यांना अचानक चांगल्या संधी मिळू शकतात. काही लोकांना जुन्या ओळखीमधून मोठी ऑफर येऊ शकते, तर काही लोकांना परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. गेल्या काही वर्षात तुम्ही जे अनुभव घेतले त्यांनी तुम्हाला आतून खूप मजबूत बनवलं. आता तीच मेहनत तुमचं भविष्य बदलू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन जबाबदाऱ्या आणि ऑफिसमध्ये मान सन्मान वाढण्याचे संकेत आहेत. पूर्वी जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहू शकतो. नवीन ग्राहक मिळतील, नवीन भागीदारी होईल आणि अडकलेले काम पूर्ण होऊ लागतील. काही लोक ऑनलाईन व्यवसायातून मोठा फायदा मिळू शकतात. सोशल मीडिया, डिजिटल काम किंवा घर बसल्यासारखे सुरू होऊ शकतात. अचानक मोठ्या यशाकडे जाऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होत आहे त्यांना पुन्हा अभ्यासाची ऊर्जा निर्माण होऊ शकते. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा परदेशात शिक्षण यामागे यश मिळण्याचे मजबूत संकेत आहेत. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त ग्रह बदललेले म्हणून यश मिळत नाही. त्यासाठी मेहनत, शिस्त आणि संयम खूप गरजेचा असतो. शनिदेव मेहनत लोकांवर विशेष कृपा करतात. म्हणून आळस सोडा, नकारात्मक विचार करायला सोडा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 29 मे 2026 नंतर कुंभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये अशी संधी मिळू शकते जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल. कदाचित आज तुम्ही संघर्ष करत आहात, पण उद्या लोक तुमच्या यशाचं उदाहरण देतील. मंडळी, साडेसाती म्हणजे फक्त दुःख नाही, ती एक शिकवण असते. आणि शनिदेव नेहमी माणसाला एक गोष्ट शिकवतात, कर्माशिवाय काहीही मिळत नाही. गेल्या काही वर्षात कुंभ राशीच्या लोकांनी जे सहन केलं ते फक्त शिक्षा नव्हतं, तर तुमच्या आयुष्यातला योग्य दिशा देण्याचा एक मार्ग होता. कधी कधी शनिदेव माणसाला एकटं करतात जेणेकरून त्याला स्वतःची खरी ताकद समजावी लागते. ज्या लोकांनी या काळात हार मानली नाही त्यांनी चुकीचा मार्ग निवडला नाही. ज्यांनी प्रामाणिकपणाने संघर्ष केला त्यांच्यावर आता शनिदेवाची विशेष कृपा होऊ शकते. मंडळी, शनिदेव अहंकार अजिबात सहन करत नाही. म्हणून जर आयुष्यात यश मिळलं, पैसा मिळणार, मान सन्मान मिळणार तर जमिनावर राहा. कारण शनिदेवांना साधेपणा आणि प्रामाणिकपणा खूप प्रिय आहे. गरीब लोकांची मदत करा, आईवडिलांचा आदर करा आणि कोणाचं मन दुखवू नका. कुंभ राशीच्या अनेक लोकांना हा काळात अध्यात्माकडे ओढ वाढू शकते. मंदिर जाण्याची इच्छा होईल, शनी मंदिरात दिवा लावण्याची प्रेरणा मिळेल. काही लोक शनिवारी उपवास करू शकतील, तर काही लोक हनुमान चालीसा किंवा शनी मंत्राचा जप करतील. मंडळी, हीच ती ऊर्जा आहे ती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते.
शनिदेव एक गोष्ट स्पष्ट सांगतात, वाईट वेळ कायम राहत नाही. जर तुम्ही संयम ठेवला तर योग्य वेळ नक्की येते. आणि आता कुंभ राशीसाठी तोच काळ जवळ येत आहे. पण लक्षात ठेवा, नशीब बदलत असताना तुमचे विचारही बदलायला हवेत. नकारात्मकता सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि जुन्या चुका पुन्हा करू नका, कारण शनिदेव दुसरी संधी प्रत्येकाला देत नाही. 29 मे 2026 नंतर तुमच्या आयुष्यात नवीन दार उघडू शकतं, पण त्या दारातून पुढे जाण्यासाठी धैर्य, मेहनत आणि चांगले कर्म खूप महत्त्वाचे असतात. आज तुम्ही संघर्षातून जात आहात. कदाचित उद्या संघर्षामुळे तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनाल. कदाचित शनिदेव तुमच्या आयुष्यात उदाहरण प्रकाश देण्याची तयारी करत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, कोणावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण काळात काही लोक तुमच्या भावनांना फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. रात्री उशीरपर्यंत जागणं, विचार करणं आणि स्वतःकडे दुर्लक्ष करणं तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडू शकतो. 29 मे 2000 पासून कुंभ राशीच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होण्याचे संकेत दिसत आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही खूप काही सहन केलं. दुःख, अपयश, मानसिक तणाव, आर्थिक संकट, अनेक वेळा एकटेपणा. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ नक्की येते आणि आता तुमच्या आयुष्यात तोच प्रकाश येण्याची वेळ जवळ आली आहे. उतरती साडेसाती म्हणजे ग्रहाचा बदल ना, तर तुमच्या नशिबाला मिळेल एक नवीन संधी. ज्या लोकांनी हार मानली नाही, त्यांना संघर्षही, स्वतःवर विश्वास ठेवला, त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केली, त्यांच्यासाठी आता यशाचे दरवाजे उघडू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात पैसा येईल, काही प्रेम मिळेल, काहींना करिअरमध्ये मोठं यश आणि लोकांना अनेक वर्षापासून मन शांती मिळेल. शनिदेव उशीर करतात, पण योग्य वेळी योग्य फळ नक्की देतात. स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि नवीन सुरुवात करण्यासाठी तयारी ठेवा. कदाचित 2026 नंतर लोक तुमच्या संघर्षाची नाही तर तुमच्या यशाची चर्चा करतील. जर तुम्हाला शनिदेवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन महत्त्वाच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहावा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूच एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.